नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 8वी विज्ञान. मी विनोद नाईक. 10वा धडा आपण पाहत आहोत, पेशी व पेशी अंगके. याच्यामध्ये आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे केंद्रक आणि आंतरद्रव्य जालिका आपलं काम करत असतात. त्याप्रमाणेच आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत की लैकारिका म्हणजे लायसोझोम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स ह्या कशा प्रकारे या पेशींमध्ये काम करत असतात. म्हणजे ही सेल ऑर्गॅनेल्स आहेत आणि आपापलं काम करून पेशीला कार्य करण्यासाठी ही अंगके उद्युक्त करत असतात. चला तर मग पाहूया पेशी व पेशी अंगके मधील पुढील पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गॅनेल, तो म्हणजे आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी संकुल. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅमिलिओ गॉल्गी नावाच्या सायंटिस्टने ह्या अंगकाचा शोध लावला. म्हणजेच त्याला प्रथमतः सूक्ष्मदर्शकाखाली ही अंगके दिसली. आता गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल म्हणजे काय, तर एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. आपल्याला इमेजमध्ये दिसतंय बघा गॉल्गी संकुल. त्याच्यामध्ये नवजात पिटिका दिसत आहेत, स्त्रावी पिटिका दिसत आहेत, समपक्ष बाजू, आतमध्ये येणाऱ्या वहनाच्या पिटिका आता ह्या आंतरद्रव्य जालिकेकडून येतात. तर ह्या कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. ही जी कुंड तुम्हाला दिसत आहेत बघा, डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहेत कुंड कशी आहेत ती, त्याला सिस्टर्नी असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारची विकरे त्याच्यामध्ये असतात. आंतरद्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने, ही जी प्रथिने आहेत ती ह्या गॉल्गी संकुलाच्या बाजूंशी संयोग पावतात आणि संयोग पावल्यानंतर या चपट्यांमध्ये शिरतात आणि तिथून त्यांच्या विकरांमध्ये बदल होतो आणि ह्या घड्यांमधून ती प्रथिने पुढे पुढे सरकतात आणि शेवटला ज्या आपल्याला नवजात पिटिका दिसतात त्या पिटिकांमार्फत ती प्रद्रव्य पटलामध्ये बाहेर पडतात. तर अशा प्रकारे गॉल्गी काय म्हणजे गॉल्गी संकुलाचं कार्य आपल्या पेशींमध्ये चालत असतं. आता यापुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत त्यांची कार्य काय आहेत, म्हणजे गॉल्गी संकुल नेमकं कार्य तरी काय करतं हे आपण इथे बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कार्यांमध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. स्त्राव म्हणजे आपल्याला माहित आहे काहीतरी सिक्रीट होतं, म्हणजे याच्यातून प्रथिनं सिक्रीट होत असतात, म्हणून या स्त्रावी अंगक असं म्हटलं जातं. पेशीत संश्लेषित झालेली विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचणे, हे काम या गॉल्गी कॉम्प्लेक्सचं असतं. आपल्याला माहित आहे आंतरद्रव्य जालिकेतून आलेली जी प्रथिनं आहेत त्यांना सिस्टर्नी म्हणजेच कुंडामध्ये टाकून त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम ह्या गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतात. त्यानंतर रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. आपण त्या डायग्राममध्ये बघितलं होतं की शेवटला जो गोलाकार भाग तयार होतो त्या रिक्तिका आणि स्त्रावी पिटिकांसारखे असतात आणि हे निर्मिती करण्याचं महत्त्वाचं काम पेशीमध्ये या गॉल्गी संकुल म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतात. पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल व लैकारिका यांच्या निर्मितीची मदत करण्याचं काम या गॉल्गी संकुल करत असतात. म्हणजेच पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि लायसोझोम यांची निर्मिती सुद्धा या गॉल्गी संकुलामार्फतच होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता स्क्रीनवर दिसते ती म्हणजे लैकारिका. लैकारिका म्हणजेच लायसोझोम. तर पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लैकारिका. आता बघा, जे उत्सर्जन होतं, नको असलेले जे भाग आहेत ते पेशींमधून बाहेर काढून टाकायला पाहिजेत. तर ह्या चयापचय क्रियेमध्ये म्हणजे जेव्हा क्रेब्स सायकल तयार होते तेव्हा क्रेब्स सायकलमध्ये ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साईड तयार होतो किंवा इतर काही घटक तयार होतात. म्हणजेच मेटाबॉलिझममध्ये जे पदार्थ टाकाऊ असतात, जे एक्सक्रीट करायचे असतात, त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लैकारिका म्हणजेच लायसोझोम आहे. हे एक साधे एक पटलाने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. विकरे म्हणजे आपल्याला एन्झाईम माहितच असतील की याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची विकरे असतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक कळतंय की पेशीमध्ये तयार झालेला जो कचरा आहे तो संपून टाकण्याचं म्हणजेच त्याची विल्हेवाट लावण्याचं काम ह्या लैकारिका म्हणजेच लायसोझोम करत असतात. बघा यांची कार्य काय आहेत
रोगप्रतिकारक यंत्रणा, पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करणे. बघा, नको असलेला पार्ट जो आहे तो डायजेस्ट करण्याचं म्हणजेच त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम जर लायकारिका करत असतील तर फॉरेन बॉडीज आलेल्या आहेत म्हणजे जीवाणू किंवा विषाणू यांना नष्ट करण्याचं काम सुद्धा या लायकारिकांचंच असतं. उद्ध्वस्त करणारे पथक, जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा बाहेर टाकणे. त्याचप्रमाणे म्हणजे साफसफाईचं काम या लायकारिका करत असतात. उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काही डिस्ट्रॉय करणारं काही असेल, पॅथोजन असेल, किंवा जीर्ण व कमजोर पेशी अंगके, जी पेशी अंगके कालांतराने जीर्ण होतात किंवा कमजोर होतात, अशांचा कचरा किंवा कार्बनिक कचरा बाहेर टाकण्याचं महत्वाचं काम या लायकारिका करत असतात. आत्मघाती पिशव्यांना म्हणतात म्हणजे सुसायडल बॉम्बर त्यांना म्हटलं जातं. पेशी जुनी किंवा खराब झाली की लायकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशींचे पचन करतात. बघा, हे फार अत्यंत महत्वाचं काम आहे. आपल्या शरीरातील पेशी जुन्या झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर त्याच्यामधली लायकारिका फुटते आणि ही आत्मघाती पेशीसारखंच काम करते. त्याच्यामध्ये जी विकरे असतात ते स्वतःच्याच पेशीचं पचन करतात म्हणजे आपल्या शरीरातून कचरा बाहेर काढण्याचं काम सुद्धा लायकारिका करत असतात. उपासमारीच्या काळात लायकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करतात. म्हणजे उपासमारीचा काळ असेल, स्टार्वेशन होत असेल तर ह्या वेळेला इथे सुद्धा लायसोसोमच आपल्याला उपयोगी येतात. म्हणजेच कशा तर पेशीत साठवलेली प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ यांचे पाचन करण्याचं काम या लायकारिका करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्क्रीनवर एक डायग्राम दिसत आहे. ती आहे तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया जे आहे ते आपल्या सेलचं पॉवर हाऊस आहे. म्हणजे आपण जे काय खातो त्याचं पचन झाल्यानंतर सेलमध्ये क्रेब्स सायकलच्या मार्फत एटीपी मॉलिक्यूलची निर्मिती होते. एटीपी म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे एटीपी मॉलिक्यूल्स जे आहेत ते साठवण्याचं काम या तंतुकणिका करत असतात म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया करत असतात. म्हणजे हे एनर्जी इथे निर्माण होते आणि म्हणून यांना आपल्या सेलचं पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. बघा, प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करत असतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास ही दुहेरी आवरणाची बनलेली दिसते. बघा, आपल्या डायग्राम मध्ये दिसते बाहेरचं आवरण आणि आतील आवरण जे आहे त्याला फोल्ड आहेत आणि बाह्य आवरण आपल्याला सरळ दिसतंय. म्हणजे ह्या शिखा त्यांना म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये रायबोसोमचं स्ट्रक्चर असतं म्हणजे तंतुकणिकेतील द्राव असतो. तर ह्या तंतुकणिकांचं महत्वाचं कार्य म्हणजे ऊर्जा साठवून ठेवणे, एटीपी मॉलिक्यूल्सची ऊर्जा साठवून ठेवणे आणि त्याच्यामुळे आपण आपलं काम करू शकतो. बघा, आपण सकाळी उठल्यानंतर स्कूलमध्ये जातो किंवा ट्युशनला जातो आणि दुपारी आल्यानंतर किंवा शाळेत गेल्यानंतर आपण टिफिन खातो. असं का होतं तर आपण जी ऊर्जा साठवलेली असते तंतुकणिकांच्या मार्फत ती हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून ऊर्जेची गरज भासते आणि म्हणून आपण काहीतरी खातो. ते खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोजमध्ये लहान आतड्यामध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सर्क्युलेट होत असताना हे रक्त केशिकांमार्फत पेशींपर्यंत नेलं जातं आणि पेशींमध्ये आपण जो नाकाने श्वास घेताना ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन आणि हा C6H12O6 म्हणजे ग्लुकोज जो तयार होतो त्यांच्यामध्ये क्रेब रिएक्शन होऊन त्यांच्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. तो आपण उच्छ्वासावाटे बाहेर फेकतो आणि या प्रोसेसमध्ये तयार झालेले 32 ATP जे आहेत ते ATP या तंतुकणिकांमध्ये साठवले जातात आणि तीच ऊर्जा आपण वापरतो. म्हणजे बऱ्याचशा पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत त्या सर्व पेशींमध्ये तंतुकणिका असल्यामुळे ही एकत्रित ऊर्जा आपण आपले काम करण्यासाठी वापरतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यांची कार्य अशी आहेत की एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. एटीपी म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आपल्याला जशी जशी भूक लागत जाते तसेच एटीपीचं रूपांतर ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं. म्हणजे हे 2 फॉस्फेटचे मॉलिक्यूल राहतात 3 फॉस्फेटच्या मॉलिक्यूल पैकी आणि म्हणून आपल्याला भूक लागते, मग आपण काहीतरी खातो आणि परत एकदा ही ऊर्जा निर्माण होते. एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे सिंथेसिस करण्याचं काम, संश्लेषण करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये 3 अंगके बघितली. कोणकोणती तर पहिला आहे गॉल्गी संकुल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅमिलिओ गॉल्गी नावाच्या सायंटिस्टनी पहिल्यांदा ही पेशी अंगके इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितली. त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रथिने
पिटिकांपर्यंत पोहोचतात आणि त्या घड्यांमधून बाहेर पडून सेल मेम्ब्रेनमध्ये, म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या इथे प्रद्रव्य पटल जे आहे त्याच्यात सायटोसोलमध्ये जातात आणि त्याच्यानंतर प्रथिनांचं कसं वहन होतं ते आपण गॉल्गी संकुलमध्ये बघितलं. त्याच्यानंतर लैकारिका म्हणजेच आत्मघातकी पिशव्या आहेत, म्हणजे या खराब झालेल्या किंवा जीर्ण झालेल्या पेशी ज्या आहेत त्यांचं पचन करण्याचं काम सुद्धा लैकारिका करत असतात. त्यांना सुसायडल बॉम्बर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण विविध गोष्टी पचवण्याचं काम, म्हणजे सेलमध्ये टाकाऊ जो पदार्थ आहे त्याला पचवण्याचं काम या लैकारिका करत असतात. त्याचप्रमाणे आपण शेवटची स्लाइड बघितली होती ती होती मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेची. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तंतुकणिका हे आपल्या पेशीचं पॉवर हाऊस आहे, म्हणजे इथे ऊर्जा निर्मिती केली जाते, ऊर्जा साठवली जाते आणि आपण जी कामं करत असतो त्या कामांमध्ये ही ऊर्जा वापरली जाते. जेव्हा आपल्याला भूक लागते त्यावेळेला परत एकदा ऊर्जा निर्मितीसाठी, म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे जे मॉलिक्युल्स आहेत त्याचं रूपांतर ॲडिनोसिन डायफॉस्फेट मध्ये झालं की परत एकदा आपण त्या ऊर्जा निर्मितीसाठी काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो आणि ऑक्सिजनद्वारे, क्रेब्स सायकलद्वारे ही ऊर्जा निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे ही 3 पेशी अंगके आपण या सेशनमध्ये बघितली. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे असं विद्यालय आहे की जेथे आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन शिकू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला हव्या असलेल्या टेस्ट किंवा कोणतंही मार्गदर्शन जर हवं असेल तरीही येथील तज्ज्ञ शिक्षक आपल्याला ते मार्गदर्शन देऊ शकतात. तर आपण आजच या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.